कहाणी ज्येष्ठा गौरीची. आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. पुढे एके दिवशी काय झालं, भाद्रपद महिना आला. घरोघरी लोकांनी श्री महालक्ष्मी आणल्या. रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या. घंटा वाजू लागल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं. मुलं घरी आली. आईला सांगितलं, आई आई आपल्या घरी श्रीलक्ष्मी आण. आई म्हणाली, बाळांनो, श्रीलक्ष्मी आणून काय करू? तिची पूजा अर्चा केली पाहिजे, घावन घातल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही. तुम्ही तुमच्या वडिलांजवळ जा, बाजारातलं सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे श्रीलक्ष्मी आणीन. मुलं तिथून उठली, वडिलांकडे आली. बाबा बाबा बाजारात जा, घावन घातल्याचं सामान आणा, म्हणजे आई श्रीलक्ष्मी आणेल. वडिलांनी घरात चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनात फार दुःख झाले. सोन्यासारखी मुलं आहेत, पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही. गरिबांपुढे उपाय नाही. मागायला जावं तर मिळत नाही, त्यापेक्षा मरण बरं, असं म्हणून उठला. देवाचा धावा केला. तळ्याच्या पाळी गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला. इतक्यात संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाष्ण भेटली. तिनं त्यांची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारलं. ब्राह्मणानं हकीकत सांगितली. म्हातारीनं त्याचं समाधान केलं. बोधांच्या 4 गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं. बायकोने दिवा लावला. चौकशी केली. पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारलं. नवऱ्यानं आजी म्हणून सांगितले. बायको घरात गेली आणि अंबिला करता कन्या पाहू लागली. तो मडकं आपल्या कन्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं. तिला मोठं नवल वाटलं. ही गोष्ट तिने नवऱ्याला सांगितली. त्यालाही आनंद झाला. पुष्कळ पेच केली. सगळ्यांनी पोटभर खाल्ली. सगळेजण आनंदाने निजले. सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. मुला मला न्हाऊ घालायला सांग म्हणाली. घावन घातलं जेवायला कर. नाही काही म्हणू नको. रड काही गाऊ नको. ब्राह्मण उठला तसाच घरात गेला. बायकोला हाक मारली. अगं अगं ऐकलंस का? आजीबाईला न्हाऊ घाल असं सांगितलं. आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली. गूळ मिळाला. मग सगळं सामान आणलं. ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोनं सर्व स्वयंपाक केला. मुलं बाळंसुद्धा पोटभर जेवली. म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं. ब्राह्मण म्हणाला, दूध कुठून आणू? तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नको. आता उठ आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे तितके खुंटपूर, तेवढी दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशीची नावे घेऊन हाका मार, त्या येतील. तुझा गोठा भरेल. त्यांचे दूध काढ. ब्राह्मणानं तसंच केलं. गाई म्हशींना हाका मारल्या. त्या वासरासह धावत आल्या. ब्राह्मणाचा गोटा भरला. ब्राह्मणाने दूध काढलं. दुसऱ्या दिवशी खीर केली. ब्राह्मण म्हणाला, तुमच्या कृपेने मला सर्व प्राप्त झाले. आता तुम्हाला पोचते कसे करू? तुम्ही गेलात म्हणजे सर्व नाहीसे होईल. म्हातारी म्हणाली, तू घाबरू नको. माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठा लक्ष्मी म्हणतात ती मीच. मला आज पोचती कर. ब्राह्मण म्हणाला, हे दिलेलं असंच वाढावं असा काही उपाय सांग. श्री महालक्ष्मीने सांगितलं, तुला येताना वाळू देईन. ती साऱ्या घरभर टाक. हंड्यावर, मडक्यात, पेटीवर टाक. गोट्यात टाक. म्हणजे तुला काही कमी पडणार नाही. ब्राह्मणानं बरं म्हटलं. तिची पूजा केली. श्री महालक्ष्मी प्रसन्न झाली. तिनं आपलं व्रत सांगितलं. भाद्रपद महिन्यात तळ्याच्या पाळी जावं. 2 खडे घरी आणावे. गरम पाण्याने स्वच्छ धुवावे. ज्येष्ठा महालक्ष्मी व कनिष्ठा अलक्ष्मी म्हणून स्थापना करावी. पूजा करावी. दुसऱ्या दिवशी घावन गोड. तिसऱ्या दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णीला जेवू घालावं. तिची ओटी भरावी. संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी, म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल, संतती संपत्ती मिळेल. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी देवाच्या दारी, गाईच्या गोटी, पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण.